आज दिनांक 25 जानेवारी 2026 म्हणजे उद्या 26 जानेवारी 2026ला प्रजासत्ताक दिन भारतामध्ये मनवला जाईल. ध्वजारोहण होईल आणि त्या त्या जिल्ह्याचा पालकमंत्री ते ध्वजारोहण करतील. सोबत कलेक्टर आणि इतर अधिकारी पण असतील. आपण जरी याला प्रजासत्ताक दिन म्हणत असलो, तो कधी काळी असेल की ज्या वेळेला भारतीय राज्यघटना लागू झाली असेल, पण आज तारखेला तो प्रजासत्ताक राहिलेला नाही, तो चोरसत्ताक झालेला आहे. हे मी फक्त जनतेसाठी नाही, तर जे सरकार चालवतात, प्रधानमंत्री सोबत इतर मंत्री, मुख्यमंत्री सोबत इतर मंत्री, त्यांच्यासाठी मी हे बोलत आहे की भारत प्रजासत्ताक राहिलेला नाही, जेथे प्रजेची सत्ता असते असं गृहीत धरलेलं असतं. पण आज चोर सत्ताक झालेला आहे. इथं चोरांचं प्राबल्य झालेलं आहे. तुम्ही हे उघड्या डोळ्याने पाहता, मी पण पाहतोय, पण कदाचित तुम्हाला याच्या वेदना होत नसतील, तुम्हाला संवेदना होत नसतील असं मला वाटतं. पण मला तरी मात्र याच्या वेदना आणि संवेदना होत असेल. उद्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ज्या ज्या मंत्र्यांनी DPDC निधीतून खूप मोठ्या चोऱ्या केलेल्या आहेत आणि त्यांची प्रॉपर्टी हजारो करोडोची झालेली आहे, ती प्रॉपर्टी लपवण्यासाठी ते महाराष्ट्रच नव्हे, UP, बिहार आणि परदेशात सुद्धा संपत्ती लपवत आहेत. असे चोर मंत्री उद्या तुमचा प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या नावाने ध्वजारोहण करतील. म्हणजेच काय झालं की भारत हा आता चोर सत्ताक झालेला आहे. आणि हे मी जे सांगतो, उदाहरणासहित सांगतो. आमच्या जळगाव जिल्ह्याचा गुलाबराव पाटील पालकमंत्री खरंच प्रामाणिक आहे का? हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने येऊन सांगावं जळगावला की या माणसाकडे किती संपत्ती होती आणि किती राहिली. माझ्या जळगाव जिल्ह्यातला गिरीश महाजन सुद्धा कुठेतरी झेंडावंदन करेल, ध्वजारोहण करेल. ते खरंच प्रामाणिक आहे का? हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. हेच देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या जलसिंचन घोटाळ्याबाबत विधानसभेत त्यांनी आवाज काढला होता आणि चितळे समिती नियुक्त केली होती आणि त्या चितळे समितीने अभ्यासाने सिद्ध केलं की यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. तर याच देवेंद्र फडणवीसचे सहकारी जे आहेत गिरीश महाजन, हे जलसंपदा मंत्री आहेत आणि ते आता या खात्यामध्ये भ्रष्टाचार करीत आहेत. मी देवेंद्र फडणवीस यांना उदाहरण देतो की माझ्या जळगाव जिल्ह्यातील आंबळे तालुक्यातील सात्री इथे 35 लाखाचा रस्ता बनवण्यासाठी 3,83,00,000ची वर्क ऑर्डर दिलेली आहे. आणि याबाबत मी त्या गिरीश महाजन यांना जामनेर जाऊन 2 वेळा बोलून आलेलो आहे. आता ते मंत्री आहेत आणि मी नागरिक आहे, तर त्यांना माहीत नाही असं असूच शकत नाही. माहिती आहे, मी पण करून दिलेली आहे, मी आक्षेप घेतलेला आहे. तरीही ती वर्क ऑर्डर गिरीश महाजन रद्द करत नाही, कारण त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या भ्रष्टाचारात कदाचित सामील असू शकता, म्हणून तुम्ही सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात, जबाबदारी तुमची आहे. तरी तुम्ही 6 जानेवारी 2026ला जळगावला आले आणि निवडणुकीच्या निमित्ताने रॅली काढली. अर्थात असं करणं तुमचं चूक आहे, अनैतिक आहे. आणि त्याच वेळेला ह्याच सात्री गावचं
पुनर्वसनासाठी जे काही शेतकरी होते, ग्रामस्थ होते, उपोषणाला बसलेले होते. फडणवीस साहेब, तुम्ही शिकलेले आहात म्हणून तुम्हाला कळेल, तुम्ही गिरीश महाजन, गुलाबराव सारखे अडाणी नाहीत. मे 2022 पर्यंत पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित झालेली आहे आणि त्या ठिकाणी पुनर्वसनाची नवीन जमीन घेऊन ज्या काही नागरी सुविधा आहेत 80 कोटीचा खर्च करून बांधकाम झालेले आहेत. शाळा, बसस्टँड, ग्रामपंचायत, दवाखाना, पाण्याची टाकी, सार्वजनिक शौचालय वगैरे वगैरे. तरीही 3.5 वर्षापासून पुनर्वसन केलेलं नाही. आणि ही पुनर्वसन करण्याची जबाबदारी जलसंपदा आणि महसूल खात्याची आहे. आणि जलसंपदाचा मंत्री हा गिरीश महाजन आहे आणि महसूलचा मंत्री तुमचा चंद्रशेखर बावनकुळे आहे. तर फडणवीस साहेब, जर तुम्ही कामच करत नसाल तर कशाला मंत्री बनवता या लोकांना? आणि तुम्ही जळगावला 6 तारखेला येऊन तुम्ही कधी विचारणा केली का? जळगावला काही समस्या आहेत का? तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही त्या मोर्चामध्ये 40 मिनिटं वाया घालवले, पण पुनर्वसन का झाले नाही यासाठी 4 मिनिटं सुद्धा तुम्ही खर्ची घातले नाहीत. देवेंद्र फडणवीस, तुम्ही दुःशासन सारखं शासन करीत आहात. हुबेहूब तुम्ही महाभारतकालीन धृतराष्ट्रपुत्र दुःशासनाचं अनुकरण करीत आहात. कारण तुमचा बाप धृतराष्ट्र तुमच्यावर सध्या तरी खुश आहे. त्याला हे सगळं कळत असून तो आंधळ्याचं सोंग घेऊन बसलेला आहे. आणि म्हणून म्हणतो, फडणवीस साहेब, तुम्ही भारताला आता प्रजासत्ताक राहू दिलं नाही. तुम्ही जाणीवपूर्वक महत्प्रयत्नाने, मोठ्या प्रयत्नाने चोर सत्ताक बनवलेलं आहे. आणि महाराष्ट्र राज्य आता हे दुःशासनाचं राज्य आहे. आणि देवेंद्र फडणवीस, तुम्ही स्वतः दुःशासनाची भूमिका निभवत आहात, असं माझं स्पष्ट मत आहे. फडणवीस साहेब, पाचोऱ्या तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्या ठिकाणी सरकारने त्यांना नुकसान भरपाई म्हणून पैसा तहसीलदाराच्या नावे टाकला आणि ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना न देता ती परस्पर इतर तलाठ्यांच्या, तहसीलदारांच्या, नातेवाईकांच्या खात्यावर टाकली, काढून घेतली. एवढं मोठं स्कॅन्डल तुमच्या आमदानीमध्ये घडलं. तुम्हाला कधी गिरीश महाजनने सांगितलं का? तुम्हाला कधी गुलाबराव पाटीलने सांगितलं का? तुम्ही तिथला आमदार किशोर पाटीलने कधी सांगितलं का? म्हणजेच मला असं वाटतं, तुम्ही सर्वसंमतीने नियोजनबद्ध असा भ्रष्टाचार करीत आहात, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि जर हे तुम्हाला कळत नसेल तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस, तुम्ही मुख्यमंत्री पदावर लायक नाहीत. तो कब्जा केलेला आहे तुम्ही. आणि तुम्ही कसं सरकार बनवलं आता हे पुन्हा रिपीट करण्याची गरज नाही. तुम्ही अनेक पक्ष तोडफोड करून सरकार बनवलेलं आहे. तुमच्या मागे जनमत नाही, म्हणून तुम्ही मुख्यमंत्री पदावर लायक नाहीत, असं मी स्पष्ट सांगतो. तुम्ही देवेंद्र नाहीत, तुम्ही दुःशासन आहात, असं माझं स्पष्ट मत आहे.